तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सामाजिक वनीकरण विभागाकडून दीर्घकाळ होत असलेल्या दुर्लक्षामुळे आणि न्यायालयीन आदेश असूनही न्याय न मिळाल्याने पातूर तालुक्यातील 2 वनमजुरांनी 26 जानेवारी रोजी मुंबईतील मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा बंगल्यासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यानं खळबळ उडाली आहे। विजय हिरासिंग राठोड राहणार बोडखा व रामकृष्ण वामनसा गोल्डे राहणार गुरुवारपेठ हे दोघे 1985 ते 1986 पासून अकोला सामाजिक वनीकरण विभागामध्ये 12 माही रोजंदारी म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांच्या सोबत काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करण्यात आले असताना आपल्याला जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। या अन्यायाविरोधात त्यांनी औद्योगिक न्यायालय अकोला येथे दाखल केलेल्या प्रकरणामध्ये 9 मे 2024 रोजी न्यायालयाने नियमितीकरण व सर्व सेवा लाभ देण्याचे आदेश दिले। मात्र 1.5 वर्ष उलटूनही आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही। तसेच एप्रिल ते डिसेंबर 2025 या कालावधीतील पगारही मिळाला नाही। यातील आत्मदहनकर्ते विजय राठोड यांना मुख कर्करोग झालेला असून उपचाराकरताही पैसे नाही, त्यामुळे दोन्ही वनमजुरावर नैराश्याची सावट आलेली आहे। कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्यानं दोघांनी आत्मदहनाची नोटीस दिली आहे। दरम्यान आत्मदहन टाळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा वनसंरक्षक रोहित सोंबे यांनी सांगितले। तर नियमितीकरणाचा प्रश्न शासन स्तरावर असल्याचं वनपरिक्षेत्र अधिकारी राज सिंग ओवे यांनी स्पष्ट केलं। या प्रकरणाकडे राज्याचे लक्ष लागले। MCN न्यूज मराठी करिता जयवंत पुरुषोत्तम पातूर। वन व सामाजिक वनीकरण विभागामध्ये आम्ही 1985-86 पासून काम करत आहोत, परंतु शासनाने आम्हाला आतापर्यंत कायम केलं नाही। म्हणून आम्ही औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय याच्यात 9/5/24ला निर्णय झाला औद्योगिक न्यायालयाचा। नंतर आम्ही 11 महिने पत्रव्यवहार केला, परंतु त्याच्यात कोणता प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे आम्ही नंतर औद्योगिक कामगार न्यायालयामध्ये गेलो। कामगार न्यायालयाने आम्हाला न्याय दिला, परंतु शासनाने 10/10/2025 रोजी न्याय दिला, परंतु शासनानं अजून काहीच केलं नाही। अधिकारी लोक तिला टोलवाटोलवीचे उत्तर देतात, पगार बी देत नाहीत। 9 महिने झाले पगार नाही। आता जगण्यापेक्षा मरणं बरं। आता आम्ही कधी बी 26 तारखेची वाट न पाहता कधी बी आम्ही आत्मदहन करू। पेमेंट नाही, आम्हाला कायमपणाचा आदेश निघाला तरी आम्हाला कायम करून द्या।